चला आज काय बघणार आहे, आज आपण जसं आपण काय केलेलं आहे, जर मला x चं कन्वर्जन v करायचं असेल तर मला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि वेलोसिटीला विथ रिस्पेक्ट टू जर मी टाइम केलं तर मला काय भेटतं, ऍक्सलरेशन. सिमिलरली ऍक्सलरेशन वरून वेलोसिटी जर करायचं असेल तर मी a इंटू dt म्हणजेच काय करतो इंटिग्रेशन, आणि वेलोसिटी वरून मी जर डिस्प्लेसमेंट जर करत असेल तर v इंटू dt करावं लागतं. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे इथं काय असतं, स्लोप असतं, वरती काय असतं स्लोप, इथं काय असतं स्लोप, तर इथं काय असतं एरिया, इथं काय घेतो आपण एरिया. क्लिअर आहे इथपर्यंत? चला, जसं ऍक्सलरेशन तुमच्या जवळ दिलेलं आहे, ऍक्सलरेशन तुम्हाला दिलेलं आहे t+1, ऍक्सलरेशन किती दिलंय t+1. आता मला सांगा ऍक्सलरेशन t+1 म्हणजेच कोणतं ऍक्सलरेशन आहे, व्हेरिएबल t राहून गेला ना, t राहिला म्हणजे काय झालं व्हेरिएबल ऍक्सलरेशन झालं. मग याच्यावर मला काय काढायचं आहे, याच्यावर मला काढायचं आहे वेलोसिटी आणि काय काढायचं मला डिस्प्लेसमेंट, काय काढायचं मला डिस्प्लेसमेंट. चलो मग काय केलं मी, वेलोसिटी जर काढायचं असेल म्हणजेच काय dv इज काय इंटिग्रेशन ऑफ a इंटू dt. चला a ची व्हॅल्यू का टाइमची व्हॅल्यू द्यायची, टाइमची व्हॅल्यू काय दिली मी 2 सेकंद, a ची व्हॅल्यू किती t+1 इंटू काय dt. मग याला जर केलं तर काय भेटेल मला t²/2 प्लस काय t, आणि लिमिट काय त्याचं 0 to 2, मग 0 नंतर तेच होणार 2 चा स्क्वेअर प्लस डिवाइड बाय 2 प्लस 2 म्हणजेच काय झालं, आणि मायनस काय झालं 0, 2 to गेट कॅन्सल म्हणजे किती राहिलं 4 मायनस 0 म्हणजे किती झालं 4. युनिट काय येणार आहे मीटर पर सेकंद. हे काय काढलं आपण वेलोसिटी काढलं, काय काढलं आपण वेलोसिटी काढला. आता काय काढायचं त्याच्यावरून काय काढायचं आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं. आता डिस्प्लेसमेंट काढायचं म्हणजे dx इंटिग्रेशन ऑफ v इंटू dt. v किती आहे तुमच्याजवळ, इथं आहे v, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली पण v तर इथं आहे. v काय तुमच्याजवळ t² डिवाइड बाय काय 2 प्लस t इंटू काय dt. याचं काय बनेल तुमचं t³/3 प्लस t² बाय लिमिट काय सांगितलं त्यांनी 0 to 2. चला 2 चा क्यूब डिवाइड बाय काय 3, 2 चा स्क्वेअर डिवाइड बाय काय 2, मायनस किती होणार आहे 0 म्हणजे किती झाला 8/3 प्लस किती झालं 8 टू गेट कॅन्सल म्हणजे उरलं तुमचं 2 मायनस किती होतं 0 म्हणजे किती झालं तुमचं 8 + 6 डिवाइड बाय काय 3 किती झालं 14/3 मीटर. हे काय भेटलं मला डिस्प्लेसमेंट, काय भेटलं मला डिस्प्लेसमेंट. कळालं? म्हणजे आपण काय केलं, तुम्हाला जर ऍक्सलरेशन दिलं त्या ऍक्सलरेशनवर आपण काय काढू शकतो वेलोसिटीवर आपण काय काढू शकतो डिस्प्लेसमेंट. उलटी प्रोसेस चालू आहे. ठीक आहे. नेक्स्ट मी जर असं म्हटलं ऍक्सलरेशन इज इक्वल टू काय √t, ऍक्सलरेशन इज इक्वल काय √t. ऍक्सलरेशन किती आलं तुमचा √t आला. आणि याच्यावरून काय काढायचं आपल्याला, याच्यातून तुम्हाला काढायचं आहे वेलोसिटी आणि काय काढायचं तुम्हाला डिस्प्लेसमेंट, आणि t ची व्हॅल्यू सांगितली त्यांनी 2 सेकंद. ठीक आहे. प्रोसेस करते मी, मला काय काढायचं वेलोसिटी म्हणजेच काय dv इंटिग्रेशन मध्ये काय a इंटू dt इंटिग्रेशन मध्ये t ला √t इंटू काय dt. मी विचारलं तुम्हाला √t ची व्हॅल्यू काय लिहिणार t⁻² काय 1/2 इंटू काय dt. मग याचं काम जाईल t⁻² किती 3/2 ना, t⁻² किती 3/2 डिवाइड बाय काय 3/2, आणि लिमिट काय सांगितलं त्यांनी 2, डिनोमिनेटर काम जाईल न्यूमरेटर निघून जाईल 2/3 इंटू काय t⁻² किती 3/2. चला आता t ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला, t ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला, t ची व्हॅल्यू किती पुट करायची 0 to 2 सेकंद म्हणजेच काय म्हटलं तुम्ही 2/3 t ची व्हॅल्यू किती टाकल्या आपण 2 आणि त्याचं काय 3/2 मायनस किती करायचं आहे 0. मग 2/3 जशाच तसा, आणि याचं काय करायचं पहिले क्यूब करा नंतर स्क्वेअर रूट घ्या किंवा स्क्वेअर रूट घ्या नंतर त्याचा क्यूब करा, अर्थ तर तेच होणार आहे. मग मी काय केलं 2 चा क्यूब केला आणि नंतर मी काय केलं रूट टाकलं, म्हणजे काय भेटलं मला, याला जर मी असं लिहिलं तर 2√2 डिवाइड बाय काय 3 म्हणजे किती भेटलं मला 4√2 डिवाइड बाय काय 3. युनिट काय आलं मीटर पर सेकंद. हे काय भेटलं मला वेलोसिटी, हे काय भेटलं मला वेलोसिटी. क्लिअर आहे?
सपोज सिमिलरली मला काय काढायचं, डिस्प्लेसमेंट काढायचंय. काय काढायचं मला, डिस्प्लेसमेंट. मग तुम्ही काढणार इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू dt. इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू dt. इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू dt जर म्हटलं, व्हीची व्हॅल्यू किती आहे, व्हीची व्हॅल्यू किती आहे, किती आलेली आहे, किती आली तुमच्याजवळ 2/3 आहे. आणि टी रेश टू किती आहे, 3/2 आहे. आणि काय dt. आता या 3/2 चं जर मी म्हटलं इंटिग्रेशन करायचं, तुम्ही काय म्हणशाल 2/3 जशाच तसं ह्याचं जर केलं तर काय म्हणजे टी रेश टू किती 1 + 1 करतो म्हणजे किती होऊन जाईल π/2 डिवाइड बाय काय π/2. लिमिट काय 0 to 2 आहे. लिमिट काय त्याचं 0 to 2. आपण घेतोय हा ते देतील तिथं. हा डिनॉमिनेटर काय म्हणजे न्यूमरेटर म्हणजे किती झालं तुमचं 4/15 इंटू किती टी रेश टू किती π/2. आता एकदा काय टाकायचं तुम्हाला टी ची व्हॅल्यू 4/15. हा एकदा टी ची व्हॅल्यू काय करायचंय, एक तर रूट घ्या आणि नंतर काय करा त्याचा फिफ्थ पॉवर करा. फिफ्थ पॉवर केला टी चा व्हॅल्यू काय टाकले 2, 2 चा फिफ्थ पॉवर केला तर 32. हा 32 टाकलं तुम्ही 32 आणि अंडर रूट मध्ये आलं. मग 32 ला तुम्ही लिहू शकतात बरोबर ना, 16 2 32 4√2 4√2 4 4 म्हणजे 16 16/15. फायनल आन्सर काय आलं 16/15√2 मीटर. काय डाऊट आहे समज. मग तुम्हाला इथं वेलोसिटी जरी दिली असती, वेलोसिटी डायरेक्ट दिली असते, डिस्प्लेसमेंट विचारलं तरी काढते. आपण त्याचे उलटे सुलटे सगळे चालले. आता मी उलट देतो, मी म्हंटल माझ्याजवळ काय वेलोसिटी, माझ्याजवळ काय आता वेलोसिटी, त्या वेलोसिटी डिस्प्लेसमेंट काढून द्या आणि त्याच वेलोसिटी मला काय काढून द्या ऍक्सेलरेशन काढून द्या. वेलोसिटी दिसते का, वेलोसिटी इज इक्वल टू काय, जर मी म्हटलं √x नंतर घेऊ आपण, मी म्हटलं टी √x वाले नंतर घेऊ आपण, v इज इक्वल काय √t, v इज इक्वल काय √t. याचं मला काढून द्या असं म्हटलं, चला टी स्क्वेअर घेऊ सोपं, नाही तर टी द्या, टी घेतो. मला काय काढून द्या x काढून द्या आणि मला काय काढून द्या ऍक्सेलरेशन काढून द्या आणि टी ची व्हॅल्यू किती घ्या 2 सेकंद. ठीक आहे बा. जर मला ऍक्सेलरेशन जर काढायचं असेल तर मी काय करेन dv/dt करेन ना, कारण की आपल्या जवळ काय वेलोसिटी, वेलोसिटी वरून जर काढायचं असेल तर मी काय करणार डिफरन्शिएट करणार आहे. म्हणजेच किती तुमचं, चला टी स्क्वेअर घ्या म्हणजे थोडस दिसेल तरी बरं होईल. dv/dt ऑफ टी स्क्वेअर याचं काय होईल मग 2t, किती होऊन जाईल 2t. आणि लिमिट किती पुट करायचे, लिमिट किती पुट करायचं 0 to 2 म्हणजे किती 2 into 2 मायनस किती 0 म्हणजे किती झालं 4 मीटर/सेकंड. हे काय भेटलं मला ऍक्सेलरेशन, हे काय भेटलं मला ऍक्सेलरेशन. काय डाऊट आहे आता, काय विचारलं तुम्हाला डिस्प्लेसमेंट विचारलेलं आहे. मग तुम्हाला तर माहिती आहे ना वेलोसिटी वरून डिस्प्लेसमेंट जर करायचं असेल, वेलोसिटी वरून डिस्प्लेसमेंट मला काय करायला इंटिग्रेशन करायला लागेल. मग इथं काय आलं इंटिग्रेशन, इथं काय आलं तुमचं इंटिग्रेशन. मग जर मला डिस्प्लेसमेंट करायचं म्हणजे काय म्हटलं मी dx इज इक्वल काय इंटिग्रेशन ऑफ v इंटू dt. v किती तुमच्याजवळ टी स्क्वेअर इंटू काय dt किती होऊन जाईल t³/3 आणि लिमिट काय त्याचं 0 to 2 म्हणजे किती झालं 2 चा क्यूब डिवाइड बाय काय 3 म्हणजे किती 8/3. युनिट काय येणार आहे मीटर. x इज काय 8/3. जेव्हा मला v कडून x जायचंय तर मला काय करावं लागेल इंटिग्रेशन. जेव्हा मला v कडून a कडे जायचं मला काय करावं लागेल डिफरन्शिएशन. हे झालंय ना, काय काय करायचं कुठून काय करावं लागेल ते तर कळावं लागेल. काय डाऊट आहे कोणाला. आता सपोज आता मी असं म्हटलं जर माझ्याजवळ ऍक्सेलरेशन इज काय √x, ऍक्सेलरेशन इज काय √x. प्रॉब्लेम झाला, ऍक्सेलरेशन इज काय √x आणि पहिल्यांदा मी असं लिहितो v इज इक्वल काय √x, v इज इक्वल काय √x घेतो. नंतर आपण जाऊ याच्यात मला काय काढायचंय, याच्यात मला काढायचंय ऍक्सेलरेशन आणि मला काय काढायचंय डिस्प्लेसमेंट. ऍक्सेलरेशन आणि मला काय काढून द्यायचंय डिस्प्लेसमेंट. प्रॉब्लेम आहे मला माहिती आहे v ची व्हॅल्यू मला कसं पाहिजे नव्हती t च्या टर्म्स मध्ये. आता v कशाच्या टर्म्स मध्ये आलाय x च्या टर्म्स मध्ये आला. पण आपण शिकलोय ना, मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे ऍक्सेलरेशनचा दुसरा एक फॉर्म्युला. ऍक्सेलरेशन काढताना आपण काय करतो v इंटू dv/dx करतो. हे पण आपल्याला माहिती आहे जर x मध्ये आलं तर आपण dv/dx लावतो. मग आपल्या इथं येतं ते v आहे आपल्या जवळ, त्याला मी काय करणार आहे
डीव्ही बाय डीएक्स करणार आणि त्याला व्ही ने मल्टिप्लाय केलं तर मला काय भेटून जाईल, एक्स ऍक्सलरेशन भेटून जाईल. चला मग मी काय म्हटलं, डीव्ही बाय डीएक्स करून घेऊ. डीव्ही बाय डीएक्स केलं तर काय झालं, तुमचं डी बाय डीएक्स ऑफ एक्स रेस टू किती 1/2. हा 1/2 पुढे आला, मग एक्स रेस टू किती -1/2 आला, बरोबर नाही. एक्स रेस टू काय -1/2 आला. मग एक्स रेस टू -1/2 आला, याचा अर्थ काय झाला 1/2 आणि याचा अर्थ असा झाला ना 1/√x. हे काय झालं माझं डीव्ही बाय डीएक्स झालं ना, डीव्ही बाय काय झालं माझं डीएक्स झालं. पण आपल्याला काय विचारलेलं ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन काय असतं व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स असतं ना, डीव्ही बाय डीएक्स. व्ही ची व्हॅल्यू काय आपल्याजवळ, व्ही ची व्हॅल्यू काय आपल्याजवळ √x आहे आणि डीव्ही बाय डीएक्स ची व्हॅल्यू किती आली 1/2√x. हा √x गेट कॅन्सल म्हणजे किती झालं 1/2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजेच किती 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय डाऊट आहे. आणि त्याच्यावरून मला काय विचारलं डिस्प्लेसमेंट, त्याच्यावरून काय विचारलं तुम्हाला डिस्प्लेसमेंट. v इज इक्वल टू काय √x आहे, v इज इक्वल काय √x आहे. मग v इज इक्वल काय √x, मग मी याला म्हटलं असं dx बाय dt असं म्हणणार ना, dx बाय dt इज इक्वल टू काय √x ना, dx बाय dt इज इक्वल काय √x. हा √x इकडे येऊन जाईल म्हणजे काय म्हटलं मला dx अपॉन √x इज इक्वल काय dt होऊन जाईल. dt तिकडे शिफ्ट केला. काय करावं लागलं मला, काय करावं लागलं इंटिग्रेशन लावावं लागलं. दोन्ही साईडला dt आला ना, dt दोन्ही साईडला आला तर काय करतो आपण इंटिग्रेशन लावतो. इथं काय लावलं मी इंटिग्रेशन लावलं. आता सांगा √x ला वरती नेलं तर काय झालं एक्स रेस टू किती -1/2 dx इंटिग्रेशन मध्ये इज इक्वल टू काय इंटिग्रेशन मध्ये dt, इंटिग्रेशन मध्ये काय झालं dt. मग हे तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. एक्स रेस टू -1/2 प्लस 1/2. हा त्याला कसं सॉल्व्ह करणार, एक्स रेस टू किती होणार +1/2 डिवाइड बाय काय +1/2 असं होईल ना, इज इक्वल टू काय t, इज इक्वल टू काय t. मग तुम्हाला तर t ची व्हॅल्यू देतील. हे किती होऊन जाईल डिनॉमिनेटर काय होऊन जाईल न्यूमरेटर 2x रेस टू किती 1/2 इज इक्वल टू काय t. मग तुम्हाला इथं x ची व्हॅल्यू दिली किंवा t ची व्हॅल्यू दिली तर काढा आणि त्याच्यानुसार भेटून जाईल पुढचं स्टेप. काय डाऊट आहे, समजलं तुम्हाला काय दिलं काय विचार करणं गरजेचं आहे. ओके आता बघ अजून चांगला क्वेश्चन आहे. मी काय म्हटलं माझ्याजवळ t बरोबर x² प्लस x py किंवा आणि विचारले तुम्हाला याचं काय काढून द्या, मला वेलॉसिटी काढून द्या आणि ऍक्सलरेशन काढून द्या. कसं करणार py वेलॉसिटी द्या आणि ऍक्सलरेशन द्या. कसं करणार आता, चला फक्त ऍक्सलरेशन काढू. याच्यावर वेलॉसिटी काढू शकत नाही असं प्रकार नाही, वेलॉसिटी पण काढू शकतो. फक्त ऍक्सलरेशन काढा. कारण की अजून एखादं क्वेश्चन मला आठवलं तर कळत मी. हा प्रॉब्लेम झालाय, काय प्रॉब्लेम झालेला आहे, काय प्रॉब्लेम झालेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काय प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे हो मंदबुद्धींनो, तुम्हाला आखले आहे का काही. आतापर्यंत जे पण इक्वेशन भेटायचे एक्स इन टर्म्स ऑफ टी भेटत होता. इथे एक्स काढला, एक्स ची व्हॅल्यू काय भेटलं मला t² डिवाइड बाय 3 प्लस t² बाय 2. एक्स इन टर्म्स ऑफ टी भेटले, तिथं काय भेटले टी इन टर्म्स ऑफ एक्स भेटलेले. हा सर कळलं सर, डिफरेंशिएट करा. आता जर एक्सच्या टर्म्स मध्ये दिलं तर डिफरेंशिएट करता येईल रिस्पेक्ट टू डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय झालं dt बाय dx इज इक्वल टू काय 2x प्लस 1, 2x प्लस 1. पण मला माहिती ना dx बाय dt काय असतं, मग उलट आहे तर याचा अर्थ काय 1/v इज इक्वल टू काय 2x प्लस 1. मला v काढायचा आहे, v इज इक्वल काय v इज इक्वल काय 1/2x प्लस 1. काय डाऊट, v मिळालं, काय मिळालं v मिळून गेलं ना, काय डाऊट आहे. पण आपलं काय विचारलं टार्गेट काय ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन काय असतं v dv बाय dx. याला करा dv बाय dx काढून घ्या, dv बाय dx करा तर काय होऊन जाईल. याला जर तुम्ही वरती नेलं तर काय झालं रे तुमचं, याचा अर्थ असा होणार आहे 2x प्लस 1 रेस टू किती
-1 असा होतोय ना. याचं इंटिग्रेशन केलं dv/dx -1 का जाईल पुढे होऊन जाईल आणि काय राहील तुमचं 2x + 1 आणि याच्यामध्ये काय करतो आपण -1 करतो -2 झालं. हे काय झालं -2 झालं म्हणजे तुम्ही काय म्हटलं -1/2x + 1 त्याचा काय केलं गेलाय स्क्वेअर केला गेला. हे काय भेटलं मला हे काय भेटलंय dv/dx केलं गेलेलं आहे. काय केलं गेलं dv/dx केलेलं आहे. पण आपल्याला काय विचारलंय ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन इक्वल काय असतं v × dv/dx. आपल्याला v माहिती आहे ना v किती आहे 1/2x + 1 आणि dv/dx पण माहिती आहे आपल्याला -1/2x + 1 त्याचा काय स्क्वेअर. बेस जर सेम असेल पॉवरची काय होते ऍडिशन म्हणजे काय भेटलं -1/2x + 1 त्याचा काय क्यूब. कळालं का. मग तुमचा जर हे असं म्हटलं असतं हे ऍक्सलरेशन मग ऍक्सलरेशन तुम्ही असंही रिप्रेझेंट करू शकतो -2x + 1 त्याचा पॉवर किती आहे -3. समजलं. मग याचा विचार नाही करायचा आहे की कशाच्या टर्म्स मध्ये काय दिलंय. आपल्या फक्त डोक्यात या गोष्टी शिरल्या पाहिजेत कशातून काय करता येईल तेच केलंय. दुसरं काय केलंय फक्त दिसण्यासाठी वेगळा होता. 2000 या वर्षीचा क्वेश्चन 2025 क्वेश्चन होता 2025 आत्ताचा क्वेश्चन आला तो क्वेश्चन होता. काय डाऊट कोणाला ऍक्सलरेशन कसं काढलं ठीक.